तर आपण पाहतोय रोहिणी खडसे या पतीसाठी मैदानात उतरल्याचं आपण पाहतोय। कोर्टाबाहेरची ही दृश्य हा सगळा विषय न्यायप्रविष्ट आहे आणि त्यावर मी योग्य वेळी माझी संपूर्ण भूमिका मांडणार। धन्यवाद। ओके पलकर यांना अटक करण्यात आली आहे। याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी अक्षय बडवे आपल्या सोबत जोडले गेलेत। अक्षय, रोहिणी खडसे या काळा कोट घालून कोर्टामध्ये जाताना पाहायला मिळत आहेत, नेमकी काय अधिक माहिती मिळते? निश्चितपणे आज प्रांजल खेवलकर आणि त्यांच्यासह इतर जे 6 आरोपी खराडी प्रकरणात आहेत त्यांचे आज पोलीस कोठडी संपत असल्याने त्यांना न्यायालयात हजर केलं होतं आणि याच दरम्यान प्रांजल खेवलकर यांच्या पत्नी त्या स्वतः आज वकिली कोट घालून थेट न्यायालयात आल्या होत्या। खरं तर पतीसाठी त्यांनी देखील नक्कीच अक्षय, तुमच्याकडे पुन्हा एकदा आपण येऊ, मात्र रोहिणी खडसे काय म्हणाल्यात आपण ऐकूया। हा सगळा विषय न्यायप्रविष्ट आहे आणि त्यावर मी योग्य वेळी माझी संपूर्ण भूमिका मांडणार। धन्यवाद। ओके हे न्यायप्रविष्ट आहे आणि योग्य वेळी मी माझी भूमिका मांडेल असं देखील त्यांनी म्हटलंय। पुन्हा एकदा जाऊयात आपले प्रतिनिधी अक्षय यांच्याकडे। अक्षय, काळ्या कोट मधल्या रोहिणी खडसे नेमकं काय घडतंय? निश्चितपणे आज प्रांजल खेवलकर यांची पोलीस कोठडी संपत असल्याने त्यांच्यासह इतर 6 जणांना सुद्धा आज पुण्यात न्यायालयात या ठिकाणी आणलं होतं। खराडी ड्रग्ज प्रकरणात प्रांजल खेवलकर यांना पुणे पोलिसांनी अटक केल्यानंतर आज त्यांची पोलीस कोठडी संपली होती आणि त्याचसाठी खरं तर आज रोहिणी खडसे या स्वतः ऍडव्होकेट असल्यामुळे त्यांनी आज थेट न्यायालयात हजेरी लावलेली आहे आणि न्यायालयाची सुनावणी जी आहे ती आता पूर्ण झालेली आहे। न्यायालयाचा निकाल जो आहे तो अजून जज माननीय जज यांनी राखून ठेवलेला आहे। मात्र ज्या वेळेला रोहिणी खडसे युक्तिवाद संपल्यानंतर नक्कीच अक्षय, धन्यवाद तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।